नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कला म्हणत असते, आई तुला माहिती होतं बाबा हे काम करतायत तरीसुद्धा तू मला का नाही सांगितलं? आज तू सुद्धा मला परक केलंस. तर संगीता म्हणते तसं काही नाही. तुझाच विचार सगळ्यात आधी येतो मला. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त तोंडात कला कला कला. माझी कला असती तर तिने असं केलं असतं, माझी कला असती तर तिने तसं केलं असतं, माझी कला हे करते, माझी कला ते करते. तुला खोटं वाटत असेल तर तुझ्या बाबांना विचार. तर कला म्हणते मग आई एवढं सगळं घडलं तेव्हा माझी आठवण नाही का आली? फक्त एकदा सांगायचं होतं आई, मी सगळं सोडून आले असते. तर संगीता म्हणते म्हणूनच तर नाही सांगितलं. आता तुझं लग्न झालंय, तुझं कुटुंब मोठं आहे, तुझा संसार आहे, तुला तुझे व्याप कमी आहेत का? आणि तुला तुझे इतके व्याप असताना आम्ही अजून त्रास द्यायचा? मला नाही पटलं ते. तर कला म्हणते कुटुंब मोठं झालंय म्हणजे नवीन गोष्टी घडणारच ना आयुष्यात. पण याचा अर्थ असा नाही की जे नातं जन्मासोबत मिळालंय त्याची नाळ तोडायची. मला खरंच खूप वाईट वाटतंय आज. म्हणजे मी जर आज बाबांना बाजारात बघितलं नसतं तर तुम्ही मला कधीच काहीच सांगितलं नसतं. हो ना बाबा, असं म्हणून ती बाबांना विचारते तेवढ्यात तेथे काजल येते आणि ती म्हणते तायडे तू कधी आलीस? तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी बघून काजल विचारते काही मॅटर झाला आहे का? आणि तायडे तुला दाजी काही बोललेत का? तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? थांब आत्ता जाऊन त्यांना बघून येते, असं म्हणून तेथून निघायला लागते. तर कला म्हणते काजल तुला खूप काळजी आहे ना माझी? तर काजल म्हणते हो तुझ्यासाठी काय पण, तू बोल फक्त काय करायचंय. तर कला विचारते का खोटं बोललात तुम्ही सगळे माझ्याशी? तर काजल आईला विचारते काय झालंय? तर कला म्हणते आईशी काय बोलतीयस, माझ्याशी बोल. मला वाटलं होतं निदान माझी गुंड्या तरी माझ्याशी खरं बोलेल. तर काजल म्हणते तायडे तू असं नको ना बोलूस. आधी मला सांग काय झालंय, आता आपल्याला पण वाईट वाटतंय. तर कला म्हणते मला किती वाईट वाटलं असेल गुंड्या? तू का नाही सांगितलंस मला की आपले बाबा पैसे मिळवण्यासाठी हमाली करतात? कला तिच्या बाबांजवळ जाऊन तिच्या बाबाचे हात बघते तर त्यावर कलाच्या डोळ्यातील अश्रू पडत असतात. त्यावेळी ती बाबांना म्हणते बाबा आज मी नालायक सिद्ध झाले हो. मी असताना माझ्या बाबांना हे सगळं करावं लागतंय हे मला अजिबात पटत नाहीये. ज्या वयात तुम्ही आनंदाने सुखाने खाऊन पिऊन आराम करायला हवा त्या वयात तुम्हाला हे असे कष्ट करावे लागतायत. तर बाबा म्हणतात पण ज्या वयात कष्ट करायला हवे होते त्या वयात तुझ्या जीवावर आराम केला मी. आता हे भोग भोगावे लागणारच ना? तू सगळंच कसं करणार ग? आम्हाला पण आमची लाज वाटायला नको का? त्यानंतर कला तिच्या बाबांच्या डोळ्यातील आणि स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसते आणि येते मी बाबा, यापुढे काय करायचं ते मी बघते, असं म्हणते आणि तेथून निघून जाते. चांदेकराच्या घरी अद्वैत म्हणत असतो कुठे गेली ही, फोन पण उचलत नाहीये. तर आबा म्हणतात येईल ती, कुठेतरी अडकली असेल. तर अद्वैत म्हणतो आबा पण तिला अति आगाऊपणा करायला कोण सांगितलं होतं? घरात अंजू आहे, रघु आहे, त्यांना लिस्ट द्यायची. ते गेले असते मार्केटमध्ये, तिला स्वतः जायची काय गरज होती? तर नैना म्हणते परफेक्ट बोललास तू अद्वैत. मला विचार ना ती कशी आहे ते. तिला ना कायम सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं असतं. त्याशिवाय तिला मी या घरासाठी किती करते हे दाखवता येणार नाही ना. त्याचवेळी कला तेथे येते तर सरोज तिच्याजवळ येऊन तिला विचारते कुठे गेली होतीस तू? फोन उचलता येत नाही का तुला? तर अद्वैत म्हणतो तुझा फोन तुझ्याकडेच असतो ना कायम, मग तो उचलता येत नाही? जगातली सगळी कामं करायची असतात, मग फोन उचलून हे सांगता येत नाही का आपल्याला उशीर होतोय ते? आणि हे सगळं सामान आणायचं होतं तर रघुला अंजूला सांगायचं होतं, नाहीतर ऑनलाईन मागवायचं होतं. स्वतःला या गोष्टी करायची काय गरज होती? इतकी वर्ष या गोष्टी या घरात मॅनेज होतच आल्यात ना. एकदा फोन चेक कर स्वतःचा, किती फोन केलेत बघ एकदा. त्यातच नैना मध्ये मध्ये करत असते आणि म्हणते मला किती भूक लागली आहे माहिती आहे का तुला? तुझ्यामुळे जेवणाची वेळ चुकली माझी. प्रेग्नन्सीमध्ये किती भूक लागते कळतंय का तुला? तर आबा म्हणतात अरे थांबा ती आत्ताच आली आहे ना. तर रोहिणी म्हणते डॅड इतकी सिंपती दाखवायची गरज नाहीये हिला. मुळात तिने अद्वैतचा फोन उचलायला हवा होता ना, मग एवढं सगळं घडलंच नसतं. तसंही हे सगळं सामान आणायला आम्ही सांगितलं नाही तिला, ती स्वतःच गेलीये. कलाला मात्र खूप रडू येत असतं त्यामुळे ती तेथून जाते. तर सरोज म्हणते बघा आपण सगळे इथे बोलतोय तिला तर तिला त्याचं काहीच नाहीये, सरळ आपल्या तोंडावर निघून गेली. कला रूममध्ये येऊन रडत असते तर अद्वैत तिच्या मागोमाग येतो. तो म्हणतो खाली सगळे तुझ्याशी बोलत होते, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न देता तू डिरेक्टली वर कशी काय निघून आलीस?
तर कला विचारते काय उत्तर हवं होतं सगळ्यांना. सगळे ऑलरेडी मला अपराधी ठरवून मोकळे झाले होते. तर अद्वैत म्हणतो तरीही तुला यायला उशीर का झाला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. तर कला म्हणते ऐकायचंय ना तुला, मग ऐक. मी घरी यायला वेळेतच निघाले होते, पण वाटेत मी माझ्या बाबांना हातगाडी ढकलताना बघितलं. तर कला घडलेला सगळा प्रकार अद्वैतला सांगते आणि म्हणते हे बघून माझ्या मनाला काय वाटलं असेल. तर अद्वैत विचारतो पण त्यांचा तर मिसळीचा स्टॉल आहे ना. तर कला सांगते नैनाताईच्या लग्नासाठी आईने कर्ज घेतलं होतं. आता ते कर्ज फेडण्यासाठी पडेल ते काम करण्याची वेळ आली आहे त्यांच्यावर. कर्जाचे हप्ते फेडले नाहीत म्हणून पतसंस्थेतले माणसं गाडी घेऊन गेलेत घरातून. आणि पुढचे हप्ते भरले नाही तर मिसळीचा स्टॉलसुद्धा जप्त करणार आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर मला काही सुचेनासे झालं रे. मला कशाचीच कल्पना नव्हती. म्हणजे मी जर माझ्या बाबांना बाजारात हातगाडी ढकलताना बघितलं नसतं तर मला कळलंच नसतं तिथे काय परिस्थिती आहे. पैशांसाठी वाटेल ते काम करण्याची परिस्थिती आली आहे माझ्या वडिलांवर, असं बोलत बोलतच ती रडत असते. आणि म्हणते या सगळ्यात माझं फोनकडे लक्ष नव्हतं. मग तुझे फोन कसे उचलणार होते मी. तर अद्वैत म्हणतो पण हे सगळं तू खाली सांगितलं असतं तर कोणी तुला एवढं बोललंच नसतं. आणि तुझ्या आईबाबांवर ही जी वेळ आली आहे ती त्यांच्यामुळेच तर आली आहे. दुसऱ्यांना फसवलं की हे असं भोगायला लागतं. असं म्हणून अद्वैत तेथून निघून जातो. तर कला मनात विचार करते कोणी काहीही म्हटलं तरी मला माझ्या आईबाबांची मदत करायलाच हवी. त्यांना गरज आहे माझी. अशा परिस्थितीत मी त्यांना एकटं नाही सोडू शकत. इकडे संगीता म्हणत असते कलाला हे सगळं कळायला नको होतं. तिच्या जीवाला खूप घोर लागला असेल. तर बाबा म्हणतात खरं आहे संगे, मुलगी भेटल्यानंतर कोणत्या बापाला आनंद होत नाही. पण आज कला भेटली तर काळजात कसं तर झालं ग. आज भेटायला नको होती. पोरगी सासरी गेली की सुखात असावी, तिला बाहेरचं टेन्शन नसावं असं वाटतंय. पण तेवढं पण सुख नाही आपल्या नशिबात. तर संगीता म्हणते लई दुखावली गेली आहे माझी कला. तिला कसं समजावू ते कळना झालंय आता. इकडे कलाला तिचे बाबा हातगाडी ढकलतानाचेच दिसत असतात. त्यावेळी ती मनात विचार करते या वयात मी बाबांना हे असे काम करताना नाही पाहू शकत. मला काहीही करून आईबाबांना मदत करायलाच हवी. आधीसारखं रुखवताच्या आणि दागिन्यांच्या ऑर्डर्ससुद्धा नाही घेता येणार. इकडे कोणाला आवडणार नाही ते. मग काय करू मी. त्याचवेळी तिला आठवतं की तिने दागिन्यांची खूप छान डिझाईन काढली होती. तर ती लगेच सानिकाला फोन करते आणि म्हणते मला तुझी थोडी मदत हवी होती. तर कला विचारते तुला सारखं दागिन्यांच्या नवीन नवीन डिझाईन्स लागत असतील ना. तर सानिका म्हणते हो आमचं ते वेगळं डिपार्टमेंटच आहे. तर कला विचार मग त्या डिझाईन्सच्या बदल्यात तू तुझ्या आर्टिस्टना पैसे देतेस का. तर सानिका म्हणते हो कंपनी प्रत्येक डिझाईन मागे आर्टिस्टना पे करते. तर सानिका विचारते हो पण काय झालं. तर कला म्हणते मी जर तुला डिझाईन्स बनवायला मदत केली तर चालेल का. तर सानिका म्हणते मॅम तुम्ही असं का विचारताय आणि मी तुमची मदत कशी घेऊ शकते. तर कला म्हणते त्या सगळ्याचा तू विचार करू नकोस. मला फक्त एवढंच सांग की मी तुला मदत केलेली चालणार आहे का तुला. तर सानिका म्हणते हो नक्कीच चालेल मॅम. तर कला म्हणते यानंतर मी तुला डिझाईन्स बनवून दिल्या तर तुझ्या आर्टिस्टना जसे पैसे देतेस तसे मलाही देशील का. तर सानिका म्हणते पण हे जर अद्वैत सरांना कळालं तर. तर कला म्हणते नाही कळणार. ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यातच राहील. तर सानिका म्हणते ठीक आहे मॅम मग चालेल. तर कला म्हणते थँक्यू सो मच सानिका, मी तुला नंतर कॉल करते. असं म्हणून ती फोन ठेवून देते. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत आणि कलाचे आधी कोण आंघोळ करणार यावरून थोडेसे भांडण होत असतात. त्यावेळी अद्वैत तिला तिथून पळवून लावण्यासाठी म्हणतो तुला आबांनी हाक मारली. तर कला म्हणते काहीही काय. तर अद्वैत म्हणतो मारली क्लिअर ऐकू आलं तुला नाही का आलं ऐकू. तर कला म्हणते नाही. तर अद्वैत म्हणतो तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाही तर नको ठेवू. आबांनी तुला हाक मारली मी सांगायचं काम केलं. तर कला तेथून थोडीशी पुढे येते तर अद्वैत लगेच वॉशरूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो. तर कला म्हणते चांदेकर खोटारडा. तर अद्वैत म्हणतो मला वाटलं होतं तू हुशार आहेस पण हुशारीची फक्त ॲक्टिंग आहे. तर कला म्हणते मला सुद्धा वाटलं होतं तू फक्त आगाऊ आहेस पण खोटारडा निघालास. आणि स्वतःशीच म्हणते आता याच्यामुळे आंघोळीला उशीर होईल. त्यामुळे पुढची सगळी कामंसुद्धा उशिरा होणार. त्यावेळी अद्वैतसुद्धा स्वतःशीच म्हणतो या सगळ्यात माझा टॉवेल तर बाहेरच राहिला. आणि तो खरे असं म्हणतो. तर कला म्हणते हो मीच खरी आहे तू खोटारडा आहेस. तर अद्वैत म्हणतो अगं ये तुला नाही खरं म्हटलोय मी खरे असं म्हणालो. माझा टॉवेल तिथे बाहेर बेडवर राहिलाय. तर कला म्हणते हो राहिलाय मग काय त्याचं.
तर अद्वैत म्हणतो हा काय प्रश्न आहे, टॉवेल बाहेर राहिलाय ना, मग दे आणून. तर कला म्हणते मी का देऊ तुला टॉवेल. तर अद्वैत म्हणतो दे ना, का टाइमपास करतेस. तर कला म्हणते एका अटीवर टॉवेल देईल. तर अद्वैत विचारतो कसली अट. तर कला म्हणते आधी सॉरी म्हण, मग तुला टॉवेल मिळेल. तर अद्वैत म्हणतो सॉरी कशाबद्दल. तर कला म्हणते विसरलास का काल माझ्या आईबाबांबद्दल काय बोललास ते. तर कला म्हणते मी काहीही सहन करू शकते, पण माझ्या आईबाबांबद्दल काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. सॉरी म्हण, मगच टॉवेल देईन. तर अद्वैत म्हणतो काही सॉरी वगैरे बोलणार नाही मी, काय चुकीचं बोललो मी. मला जे बरोबर वाटलं ते बोललो. थोडा वेळ असाच टाइमपास चालू असतो तर अद्वैत तिला सॉरी म्हणून टाकतो. कला टॉवेल द्यायला जाते, पण ती टॉवेल सोडत नसते. त्यावरून परत त्यांचे थोडेसे भांडण चालू असतात. तर त्याचवेळी सरोज तेथे येते आणि विचारते काय चालू आहे तुमचं. तर कला टॉवेल सोडते तर अद्वैत दरवाजा लावून घेतो आणि विचार करतो आई आत्ता आत कशी आली. तिने दारात हे जे काही चाललं होतं ते बघितलं. तर कला म्हणते काही नाही. तर सरोज म्हणते मग मला दिसत आहे का मला भास होत आहेत. तर कला सांगते अद्वैत आतमध्ये आंघोळीला गेला होता आणि त्याचा टॉवेल बाहेर विसरला होता, म्हणून मी फक्त. तर सरोज म्हणते सगळं कळतं मला, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. तू या खोलीत राहतीयस त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. तर कला म्हणते सरोज मॅडम मी या खोलीत राहते याचा मी कधीच गैरफायदा नाही घेणार आणि घेतला सुद्धा नाहीये याआधी. तुम्ही हवं तर विचारा त्याला. उलट मी त्याच्या खोलीत राहते याचा झाला असेल तर फायदाच झाला असेल. तर सरोज म्हणते फायदा, कसला फायदा. तर कला म्हणते त्या दिवशी अद्वैतला अस्थमाचा अटॅक आला तेव्हा घरात कोणीच नव्हतं आणि मी जर स्टोअररूममध्ये असते तर त्याला एवढा त्रास होतोय हे मला कळलंच नसतं. पण त्यावेळी मी त्याच्या खोलीत होते म्हणून मी नेमक्या वेळी मदत करू शकले, नाहीतर त्यावेळेला काय झालं असतं याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. तर सरोज म्हणते तेच मला म्हणायचंय, कोण आहेस तू त्याची. त्याच्या आयुष्यात घुसून त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग बनायला लागलीयेस. एक दिवस काय मदत केली त्याला, आता आयुष्यभरासाठी त्या गोष्टीचं भांडवल करू नकोस. त्यावेळी अद्वैत बाहेर येतो तर सरोज त्याला विचारते काय झालं होतं नक्की. या मुलीने मुद्दामून टॉवेल बाहेर ठेवला होता ना. तर कला म्हणते सांग खरंच काय घडलं होतं ते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नैना अद्वैतला म्हणत असते मी तुला आपल्या लेटेस्ट कलेक्शनमधला नेकलेस मागितला होता. तर अद्वैत म्हणतो राहुल आहे ना ऑफिसमध्ये, मग त्याच्याकडे माग ना. तर नैना म्हणते तू देणार नसशील तर तसं स्पष्ट सांग, नाहीतर मला आबांकडे मागावं लागेल. कला ऑफिसमध्ये सानिकासोबत बसलेली असताना अद्वैत तिला पाहतो आणि विचारतो तू तर घरी निघाली होतीस ना, मग इथे काय करतीयस. तुम्हाला काय वाटतं अद्वैतला कळेल का की कला दागिन्यांच्या डिझाईन्सचं काम करतीये. कमेंट करून नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.